प्रभाग क्रमांक 10 क मधील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असून भाजपकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रणिती गणेश पोवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गेल्या 10 वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या गणेश पोवार यांनी पक्ष संघटनेसाठी निष्ठेने काम केले असून पक्ष देईल ती प्रत्येक जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहे। माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार राहुल आवाडे तसेच माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांनी विकास केंद्रित कामे करत नागरिकांशी थेट नाळ जोडली आहे। ॲडव्होकेट अलका स्वामी नगराध्यक्ष असताना प्रभागात सुमारे 2 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावण्यात गणेश पोवार यांचा मोलाचा वाटा आहे। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतरही नाउमेद न होता स्थानिक जनतेच्या आग्रहाखातर प्रणिती गणेश पोवार यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे। युवा वर्ग, महिला वर्ग तसेच सामान्य नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे प्रभागात दिसून येत आहे। कुंभार गल्ली, नेहरू नगर, मुक्त सैनिक सोसायटी व इतर भागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची भेट घेऊन प्रणिती पोवार उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नका अशी ठाम मागणी केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची भूमिका काय राहणार तसेच आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर या नेत्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। प्रभाग 10 क मधील ही घडामोड आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे।